पुणे आणि अहिल्यानगर महामार्गावर आता वाहतूक कोंडी झाली आहे। आज सकाळपासूनच वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत। जवळपास 1 किलोमीटर जाण्यासाठी 1.5 तास लागतायत, एवढी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। पुण्यातनं दिवाळीसाठी जाणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी या वाहतुकीत दिसून येते। रस्त्यावर खड्डे आहेत आणि म्हणून वाहतूक कोंडीला फटका बसलेला आहे। आपल्यासोबत सागर आव्हाड आहेत फोनवर जोडले गेलेले। सागर, आपण पाहू शकतोय की मोठी वाहतूक कोंडी झाली आहे, नेमकं कारण काय आहे वाहतूक कोंडीचं? आपण जर पाहिलं तर दिवाळीला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती नागरिक जे आहेत ते पुण्याच्या बाहेर पडतात। पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, या सर्व मार्गांवरती कालपासून गर्दी पाहायला मिळते। आज जर आपण बघितलं तर पहाटे 5 पासून ही मोठी गर्दी जी आहे ती संभाजीनगर आणि मराठवाड्यात जाणाऱ्या रस्त्यावरती पाहायला मिळते। पुण्यापासून म्हणजे विमाननगर पासून जर वाघोलीपर्यंत जायचं असेल तर तो 1 ते 1.5 तास लागतो आणि रांजणगाव पर्यंत जाण्यासाठी 3.5 ते 4 तास लागतायत। कारण की एवढा प्रवास जो आहे तो पुण्यामधून संभाजीनगर किंवा अहिल्यानगरला जाण्यासाठी जो लागतोय तो फक्त 50-60 किलोमीटर साठी लागतो। आणि याचं कारण आहे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणावरती खड्डे पडलेले आहेत आणि हेवी वाहतूक म्हणजे जड वाहतूक जी आहे ती या रस्त्यावरती सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणावरती गाड्या ज्या आहेत त्या बाहेर पडलेल्या आहेत। वाहतूक पोलीस जे आहेत ते या रस्त्यावरती पाहायला समज धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आपण पाहू शकतोय की दिवाळी निमित्त अनेक भाविक पुण्यातनं आपल्या गावी जातात आणि त्याच वेळी रस्त्यावर खड्डे असल्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना त्यांना करावा लागतोय।